आता बघा पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। हिंजवडीमधील 37 कंपन्यांचे स्थलांतर, अपुऱ्या नागरी सुविधांमुळे आयटी नगरातील कंपन्यांचे हाल, तर नागरी सुविधांच्या अभावामुळे कंपन्यांचे स्थलांतर, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचं मत। पुणे जिल्ह्यात मनरेगाची 534 कामं सुरू, तर दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे राज्यभरातील 3725 मजूर कामावर। आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, प्रवेश अर्जास सोमवारी 3 जून पासून सुरुवात, खासगी सरकारी अशा 1.5 लाख जागा उपलब्ध। आरटी प्रवेशासाठी 2 लाखांवर अर्ज, ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज करण्यास पालकांचा उत्तम प्रतिसाद, पुण्यातून सर्वाधिक 41,000 अर्ज। पुण्यात नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणासाठी सध्या वेट अँड वॉच, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पथक उपलब्ध होत नसल्याने नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येण्यास विलंब। अनधिकृत जाहिराती फलकावर कारवाई करा, पण अधिकृत जाहिरातधारकांना त्रास देऊ नका, पुणे स्मॉल होल्डिंग्ज ॲडव्हर्टायझर्सची मागणी। पुलाच्या कामामुळे पुण्यात वाहतुकीचा खोळंबा, कोरेगाव पार्क बंड गार्डन परिसरात वाहतुकीत मोठे बदल, कोंडीत अडकल्याने वाहन चालक त्रस्त। पुण्यातील तळेगाव दाभाडे शहरात आज पाणीपुरवठा बंद, महावितरणकडून पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीचं काम हाती। पुण्यातील मावळ मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशिक्षणाचं आयोजन, 500 अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचं प्रशिक्षण।